नमस्कार. चला, आज भारताच्या लोकशाहीचं जे हृदय आहे म्हणजे आपली संसद, तिथे डोकावून पाहूया. हो, हीच ती जागा आहे जिथे आपल्या देशाचे सगळे कायदे घडवले जातात. पण ह्या सगळ्या प्रक्रियेच्या खोलात जाण्याआधी एक अगदी मूलभूत प्रश्न डोळ्यासमोर येतो नाही का, की आपले कायदे नक्की कोण बनवतं आणि ते कसे बनतात. ही संपूर्ण प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपण ती 4 सोप्या भागांमध्ये विभागली आहे, म्हणजे सगळं काही अगदी व्यवस्थित लक्षात येईल. तर सगळ्यात आधी हे समजून घेऊया की ही संसद किंवा पार्लमेंट म्हणजे नेमकं काय आहे. आपण जी काही माहिती पाहणार आहोत ती या महत्वाच्या मूळ स्रोतावर आधारित आहे, ज्यामध्ये संसदेच्या कायदा बनवण्याच्या संपूर्ण प्रक्रियेबद्दल अगदी सविस्तरपणे सांगितले आहे. आता एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे की संसद म्हणजे फक्त एकच सभागृह नाहीये. ती 2 वेगवेगळ्या सभागृहांनी मिळून बनलेली आहे. यातलं पहिलं आहे लोकसभा, ज्याला हाऊस ऑफ द पीपल किंवा जनतेचं सभागृह असंही म्हणतात. आणि नावाप्रमाणेच इथले सदस्य थेट देशातल्या नागरिकांकडून निवडून दिलेले असतात. अच्छा, मग ह्या लोकसभेचं कामकाज कसं चालतं? तर ते सुरळीतपणे चालावं म्हणून सदस्य स्वतःच आपल्यातून एकाची अध्यक्ष आणि दुसऱ्याची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात. आता वळूया दुसऱ्या सभागृहाकडे, ते म्हणजे राज्यसभा. याला काउन्सिल ऑफ स्टेट्स किंवा राज्यांची परिषद असंही म्हणतात. हे सभागृह देशातल्या प्रत्येक राज्याला आणि केंद्रशासित प्रदेशाला राष्ट्रीय स्तरावर एक आवाज देतं. या सभागृहाचं नेतृत्व जर खूपच खास आहे माहितीये, कारण भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात. चला, आता एका अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया. ही दोन्ही सभागृह अधिकारांमध्ये अगदी समान आहेत का? तर तसं पूर्णपणे नाहीये. आणि इथेच तो फरक स्पष्ट दिसतो. जेव्हा विषय पैशांचा असतो, म्हणजे आर्थिक बाबींचा, तेव्हा लोकसभेचे अधिकार जास्त असतात. त्यांचा शब्द अंतिम मानला जातो. तर मग आता प्रश्न हा आहे की हे 2 सभागृह मिळून एखादी कल्पना प्रत्यक्ष कायद्यात कशी बदलतात? काय आहे हा प्रवास? तर बघा, प्रत्येक कायद्याची सुरुवात होते एका प्रस्तावाने. या कच्च्या मसुद्यालाच विधेयक किंवा बिल असं म्हणतात. संसदेत मुख्यत्वे 2 प्रकारची विधेयकं मांडली जातात. एक म्हणजे सर्वसाधारण विधेयक आणि दुसरं म्हणजे अर्थविधेयक. ही आहे ती प्रक्रिया. विधेयक एका सभागृहात मांडलं जातं, तिथे मंजूर झाल्यावर दुसऱ्या सभागृहात जातं. दोन्हीकडे मंजूर झाल्यावर ते जातं राष्ट्रपतींकडे आणि त्यांच्या सहीनंतर त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होतं. ही खरोखरच एक सखोल प्रक्रिया आहे. आणि विचार करा, जर आपल्या राज्यघटनेतच काही बदल करायचा असेल तर त्यासाठी ही प्रक्रिया आणखीनच कठीण आणि कठोर होते. त्यासाठी विशेष बहुमताची गरज असते. तर जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, ही जी 2 सभागृहांची व्यवस्था आहे त्यामुळे आपली निर्णय घेण्याची प्रक्रिया अधिक मजबूत होत असेल की उगाचच अधिक गुंतागुंतीची बनते? यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.